रोहन्या, आपण स्वयंपाकाला बाई ठेवूया. म्हणजे आता आईकडनं बी होत नाही आणि मला बी जमत नाही ना म्हणून. हो, पण हे तू सांगितलं होतं आधी. त्याने काय होतंय? बघ सुनीता, मला असं वाटतंय की जेवढं आपल्याला मॅनेज करता येईल ना तेवढं आपण मॅनेज करूया. ठेवू ना यार. नको. का नको? आता आपण दोघं बी कमवतोय, परवडेल की आपल्याला. आणि असं खाण्यापिण्याचे वांदे होण्यापेक्षा 4 पैसे खर्च केलेले बरे. अगं पण प्रश्न पैशांचा नाहीच आहे. मग आईचं पटत नाही बायकांची, ती सतत भांडत राहते त्यांच्याशी. मग त्या बायका कंटाळतात, नोकरी सोडून निघून जातात. म्हणून म्हणतोय नको. अरे पण अशी किती दिवस खिचडी खात बसायची आपण? आपण एक काम करूया, आपण हवं तर ना पोळ्या विकत आणूया आणि भाजी आमटी भात आपण घरी करत जाऊया, मग तर होईल. एकदा ट्राय बी नाही करणार तू? त्याचा काही उपयोग होणार नाही सुनीता. पण हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, आपण किती प्रयत्न केले ना तरी आई कचकच करणार आणि ती बाई नोकरी सोडून निघून जाणार. कायम हेच होत आलंय. यावेळेस तसं नाही होणार. बरं ठीक आहे, चल बघू. यावेळेस नाही होणार नक्की. वय बाबा. सरुमावशी, अरे मी सांगणारच होते तुला श्री. काही हरकत नाहीये. अरे पण ते असं झालं ना. ठीक आहे, मला काही त्याचं वाटलेलं नाहीये. मी जान्हवीशी बोलत होते ना रे. हा ग, तू जान्हवीशी बोललीस काय, माझ्याशी बोललीस काय? आम्ही दोघं एकच आहोत. रागावला नाहीस ना बाळा? नाही, अजिबात. थँक्यू श्री. म्हणजे तुझ्यापासून लपवून काहीच करायचं नव्हतं मला. तुझ्यापासून काय लपवायचं रे? कशाबद्दल बोलतेस तू? म्हणजे जान्हवीने सांगितलं ना तुला. पप्पू बद्दल? प्रद्युम्न नाव आहे त्यांचं. हा, म्हणजे पप्पूच ना? ते टोपण नाव आहे रे. हा, पण म्हणजे माणूस तोच ना शेवटी. हो, पण संबोधन जरा आदरार्थी करावं ना आपण. ऑल राईट, माझं चुकलं. आय एम सॉरी. अरे अगदी सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये रे. फक्त लक्षात ठेव. काय ग? त्यांचं नाव प्रद्युम्न. छान आहे ना नाव? हो. असं कसं मॉडर्न आहे एकदम. हो. आणि ते सुद्धा खूप मॉडर्न आहेत विचारांनी. ते त्यांची काही बंधनं नाहीयेत. म्हणाले तुला हवं तसं देवदेव कर तू, काही आडकाठी नसणार माझी. म्हणजे असं प्रद्युम्न म्हणाले. एक मिनिट, मी आता जरा कन्फ्युज झालोय. हो, मी सुद्धा कन्फ्युजच होते आधी. म्हणजे मला काही कळलं नाही. मलाही नव्हतं कळत रे, पण आता सगळं क्लिअर झालं. काय? हेच लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात ब्रह्मदेवाने. म्हणजे? आणि त्यानेच मुहूर्त ठरवलेला असतो. त्याने जो मुहूर्त ठरवलेला असतो ना, तेव्हाच डोक्यावर अक्षता पडतात. सौरमोशी, तू काय बोलतेस? अरे माझी गाठ देवाने कोणाशी बांधली आहे आणि कुठल्या मुहूर्तावर माझ्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत ते आता कळलंय मला. एक मिनिट. ज्याचा हात हातात घेऊन अध्यात्माच्या मार्गावरून मुक्तीकडे प्रवास करावा असा जोडीदार मला सापडलाय असं वाटतंय मला. असं वाटतंय याच माणसासाठी आयुष्यभर थांबले होते मी. तुला वाढू का? नको, आता येऊ देते. फोनवर बोलतीये. सांगायचं ना तिला आम्ही थांबलोय म्हणून. सांगितलं. मग काय म्हणाली? तुम्ही सुरू करा. कमाल ह्याची. पण आता काय ह्याची तहान भूकही हरपली म्हणायची का आपण? बहिणी, ते लग्नाचं म्हणते ते खरं आहे का? मला नाही तसं काही वाटत. श्री जान्हवी म्हणाले ना काल. ते बोलत होते म्हणून ती काही लग्न करणार नाही. तिचं ना नेहमीच आहे, बोलाचीच कडीन बोलाचाच भात. पण बहिणी, याआधी ती असं फोनवर कधी बोलत नव्हती. हे फोनवर बोलणं मात्र नवीन आहे या वेळेला. हे नवीन आहे. पण काय एवढं बोलत होती ती? आणि कुणाशी बोलत होती? बोलत नव्हती, गाणं म्हणत होती. काय गाणं? ते
छुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. कुठलं गाणं? ते नाही का वहिनी. छुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आणि लाजली. श्री हं? चालायला हवं रे आता रेग्युलरली. हं. बघ ना पायांना सूज येते. हो ना. श्री काय ग? तुझं लक्ष कुठे आहे? काय नाही, ऐकतो ना मी, बोल ना. कानाने मनाने कुठेतरी पोहोचलायस तू. नाही तसं काही नाहीये. सरू मावशींचा विचार करतोयस ना. तुला कसं कळलं? कॉमन सेन्स आहे हा श्री. सरू मावशी, आता तरी पटलंय का तुला माझं? मी अजून या शॉक मधून बाहेरच येत नाहीये. मी समजू शकते. आणि थोडी थोडी की नाही ग, चांगली 28-29 वर्ष मी तिला ओळखतोय. म्हणजे सरू मावशी काहीतरी गाणी छे, छे, शक्यच नाही. म्हणजे एखादी पूजा, आरती किंवा स्तोत्र ह्याच्या पलीकडे आयुष्यात काहीतरी काव्य असू शकतं हे तिला माहितीये, हेच मला माहित नव्हतं. आणि आज चक्क ती किशोर कुमारची वगैरे गाणी काय ऐकते, तिला ती माहिती आहेत. आणि हे सगळं ती कोणाला तरी फोनवर सांगते. एक मिनिट हा श्री. कुणाला तरी नाही, ती त्या पप्पूंना सांगत होती. पप्पू नाही, प्रद्युम्न. ए शाण्या, आता तूच मला सांगतोयस का? हे पण आय एम सॉरी. कशासाठी? नाही, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. मी पण टेस्ट केलं होतं ना. पिंट्याच्या बाबतीत कुठे तुझ्यावर विश्वास ठेवला? काय गंमत असते ना, पण आपल्याला कधी कधी आपलीच माणसं किती वेगळी वाटतात ना. वेगळी आणि छान. म्हणजे तुला सरू मावशींचं हे रूप आवडलं नाही? अरे श्री, मला तर खूप आवडलं. किती नॉर्मल माणसांसारख्या वागत होत्या त्या. मी तिला याआधी असं कधी पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे मला ते ऑड वाटतं. ऑड ठीक आहे, पण छान होतं की नाही? हा, म्हणजे तू म्हणतेस तसं छान नॉर्मल म्हणू शकतो आपण. पण काय सिरियसली तिला ते आवडतात. ए श्री, आता एवढं सगळं झाल्यानंतर हा प्रश्न विचारू नकोस हं तुम्हाला. बिकॉज इट्स रिअली हार्ड टू बिलीव्ह. ऐक ना, काय ग? माझ्या बरोबर एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉप मध्ये चल ना. सरू मावशीसाठी रेडिओ घ्यायचा आहे, राईट? श्री, किती छान कळायला लागलोय ना आपण एकमेकांना. चला. बरं ऐक, आणखी एक. काय ग? तुला माहितीये, जेव्हा सरू मावशींचा विषय निघाला ना, तेव्हा किक मारली होती. म्हणजे आपल्या बाळाला सुद्धा हे प्रपोजल मान्य आहे. कठीण आहे जान्हवी, तुझं खरंच कठीण आहे. या प्रपोजलच्या नावाखाली ना आता फक्त एवढं सांगायचं राहिलंय की ब्रह्मदेवानं आकाशातून पुष्पवृष्टी केली. गप्प बस. चला. बरं झालं जान्हवीने मला फोन करून विचारलं. मी सांगितलं तिला मला ना जुन्या प्रकारचाच रेडिओ हवाय. अहो तो नवीन असतो ना, तो मला काही जमतच नाही त्यात काही करायला, आणि आवडतही नाही मला. अय्या हो, तुमच्याकडे सुद्धा जुन्या प्रकारचाच रेडिओ आहे? जुना रेडिओ कसा आपलासा वाटतो नाही? आपल्या आवडी निवडी किती जुळतात नाही? हो, मलाही तसंच वाटतंय अगदी. मी नंतर फोन करते. हा, जेवायला येतेस ना? तुम्ही बसताय का जेवायला? हा, म्हणजे श्री आणि जान्हवी बाहेरच जेवून येणार आहेत. आम्ही बसायचं म्हणत होतो. बर, मग तुम्ही बसा ना, मी नंतर बसते. सरे, अगं खरंच भूकच नाहीये मला, म्हणून म्हणते. सरे, काल पण जेवली नव्हतीस तू. ऍक्च्युली ना मी विसरले. विसरलीस? हो, बोलण्याच्या नादात. कुणाशी? काय? कोणाशी बोलण्याच्या नादात? ते हे मी सरे, तुझं लक्षण काही बरोबर दिसत नाहीये मला. असं काही नाहीये ताई. तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस,
पण तुझा हात माझ्या हातात देऊन आईने डोळे मिटले. हे मी विसरले नाही आहे, तूही विसरली नाहीस तर बरं होईल. आई, सरे, आई गेल्यापासून तुझी ताई कमी, आई जास्त झाले. मी सांगायचं की नाही हा तुझा प्रश्न आहे, पण हात जोडते तुझ्या समोर. असं काहीही करू नकोस की ज्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करायची वेळ येईल, तुलाही आणि मलाही. चला. सरू मावशी काय खुश होतील ना रे रेडिओ बघून. हो. हे मला एकदा असं वाटतं ना की तिच्याशी फायनल बोलावं आणि घरी सांगून टाकावं सगळ्यांना. मलाही तसंच वाटतंय रे, पण त्यांच्या मनात जरा भीती होती ना, म्हणून म्हटलं नको. खरंय, सरू मावशीचं लग्न हा घरात एक जोक झाला होता आपल्या. श्री, हे सगळं ठरल्यावरच सांगूया का रे घरी आता? नाही, नको. आईला नाही आवडणार. अरे पण त्यांचा विश्वास बसणार आहे का? विश्वास बसवा अगर न बसवा, आपण त्यांना सांगायला हवं. पण त्यांनी मान्य नाही केलं तर? का मान्य नाही करणार? नाही केलं तर मग आपण आहोत ना. पण मग पप्पूंशी, प्रद्युम्नशी. हो त्यांच्याशी. पण मग त्यांच्याशी एकदा आपलं बोलणं झालं की मग आपण घरी सांगितलं तर? का? पण कशासाठी? अरे मी सरू मावशींच्या अँगलनी विचार करते थोडा. आणि आईच्या. आईंचं काय? आई तिची मोठी बहीण आहे, मुलीसारखं सांभाळलंय त्यानं तिला, आणि इतकी मोठी गोष्ट तिच्या अपरोक्ष होत असेल तर तिला नाही आवडणार ते. पण आता सगळं हॅपीली होऊ दे म्हणजे झालं. तसंच होईल. आहे ग? ठीक. मग म्हणजे आता सगळं छान होणार आहे. या या. आय अहो आय, काय ग आय काय ही कोण? आय या मंदात आहेत. म्या मंदाकिनी इथं मागच्याच झोपडपट्टीत राहतीये. हा मग? हा, ह्या आपल्याकडं उद्यापासून जेवण बनवायला येणार आहे. जेवण बनवण्यासाठी? वय नाही, म्हणजे तुमची कंबर सारखी सारखी धरते ना, म्हणून म्हणलं म्या. अगं खरंच धरलेली असते माझी कंबर, नाटक नाही करत मी. माझ्या एवढे कष्ट केले असतेस ना, मग तुला कळलं असतं कंबर धरणं म्हणजे काय असतं ते. कळलं? एका पोराला जन्म दिला ना की बाईची हाडं अगदी ठिसूळ होऊन जातात. हाडं झिजलीत माझी. तू माझ्या वयाची झालीस ना की मग तुला कळेल. आणि मी नाटक कशाला करू? अहो तू एक आज आलीयस टिकोजीराव. माझी कंबर केव्हापासूनची धरलेली आहे माहितीये का? मी नाटक कशाला करू सांग ना. अहो पण म्या कुठं तसं म्हणलंय. हा मग तुला तसंच म्हणायचं होतं ना. पण घ्या घ्या काय घ्या? आता ह्या बाईंसमोर पण अपमान करणार आहेस का तू माझा? आय एक मिनिट, तुम्ही जरा शांत घेता का? या मंदाताई आहेत आणि ह्या उद्यापासून आपल्याकडं जेवण बनवायला येणार आहे. खरंच काय म्हणते मी? अहो तुम्हाला होत नाही आणि मला बी जमत नाही. अगं मग शिकायचं ना. आय मला शिकायला येळ लागेल आणि तोवर काय तुमच्या आणि माझ्या नवऱ्याला असं असं उपाशी ठेवायचं का? उपाशी कशाला ठेवायचं? करायचं हळूहळू. हो, कोण करणार हळूहळू? तुम्ही का मी? मी कशाला करू? तूच करायचंयस. अहो मला नाही येत. हा नाही येत म्हटलं की झालं. करायला नकोस ना काही. ते काही नाही. मला स्वयंपाकीण बाईंच्या हातचा स्वयंपाक चालणार नाही. अहो चांगलं करतात त्या एकदम. नाही, तू शिक आणि कर. लग्न केलंस ना. लग्न म्हणजे काय चेष्टा वाटली काय? हं? तुम्ही निघा. तुम्ही कशाला माझं तोंड बघत उभं राहिलात? मला स्वयंपाकीण बाईची गरज नाहीये. घरात 2 बाया आहेत ना, नकोय. कळलं? निघा आता.
अहो आणि पुन्हा माझ्या घराच्या आसपास दिसू नका. बरोबर येते मी. निघा निघा निघा. काय ग काय? नाही नाही उगीच मी आपलं काही बोलत नाही म्हणून तू जरा जास्तच करायला लागलीस. काय घरात कामाला कसल्या बाया ठेवताय? काय जहागीर काय उतू चाललीये की काय? का पैसे झाडाला लागलेत? बरं येताना बापाच्या घरून काय मोठा डबोला घेऊन आलीस का? तर बाबा म्हटलं असतं बसून खा म्हणून. मला घरात कामासाठी बाया चालणार नाहीत. तू स्वयंपाकीण बाई घरात आणणार, ती स्वयंपाक करणार आणि तू काय हाताला मेहंदी लावून बसणार? चालायचं नाही मला. हा बाया आणताय. मावशी आवडला ना? हो हो खूप छान आहे. सरुमावशी, या बटनाने ऑन ऑफ करायचं आणि यानं चॅनल चेंज करायचं. हो. आणि सरुमावशी रात्री ना खूप छान जुनी गाणी लागतात रेडिओवर. हो मला प्रद्युम्न सुद्धा म्हणाले. मी त्यांना सांगितलं ना तुम्ही माझ्यासाठी रेडिओ आणताय, तेव्हा म्हणाले आपण एकाच वेळेस रेडिओ लावायचा आणि बोलायचं. सरुमावशी तुम्ही जेवलात का? नाही. सरुमावशी काय ग, काय झालं? तू ये इकडे बस. तू बस 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 बस. काय ग, काय झालं? सरुमावशी तुम्हाला कुणी काही बोललंय का? अगं काय झालंय मग? तू तू का रडतेस का? प्लीज सांग काय झालं. आई चिडलीये माझ्यावर. आई का? तर मलाही नाही कळलं, पण तिला काहीतरी आवडलं नाहीये बहुतेक. रुण्या, आईने मंदाताईला हकलवून लावलं. मी तुला आधीच सांगितलं होतं. अरे आता काय करायचं? हे बघ, आई इथं कोणाला काम करायला देणारच नाही आणि जरी कुणी आलं तरी ती तिला टिकू देणार नाही. पण असं करून काय मिळणार आहे त्यांना? हे तिचं तिलाच माहित. मला बी जेवण शिकायला थोडा वेळ लागलच ना रे. अगं पण तुला आवड नाहीये ना, मग तू का शिकशील? मग काय आयुष्यभर खिचडीच खायची होय? का खिचडी का? आपण करू ना काहीतरी मॅनेज. रुण्या, ह्याच्यावरती तोडगा निघायला पाहिजे ना. हे बघ नीता, जोवर आई इथे आहे ना तोवर याच्यावर कुठलाच तोडगा नाही निघू शकत. हो, पाणी घेऊन आलो. श्री, काही फार सिरियस नसेल ना रे? कशाबद्दल ग? आई आणि सरुमावशींबद्दल. मला नाही वाटत तसं. ऐक ना, आपण बोलायला हवं होतं का रे आईंशी जाऊन? ते ना सरुमावशीने सांगितलं असं झालं असतं. मग त्याला काय झालं श्री? आपण बघूया ना, आपण बघूया. आणि मुळात ना सरुमावशी खूप हळवी आहे ग. ती ना छोट्या छोट्या गोष्टी पटकन मनाला लावून घेते. आई काहीतरी सहज तिला बोलून गेली असेल आणि त्याचा काहीतरी वेगळा तिनं अर्थ काढला असेल, असंही होऊ शकतं ना. आणि मुळात आत्ता हे सगळं आईला जाऊन विचारणं म्हणजे ना नसलेल्या ताणाला इन्व्हाइट करण्यासारखं होईल. त्यापेक्षा आपण उद्या बोलूया. आत्ता आधी आपल्याला पप्पू आणि त्यांच्या घरातल्यांशी बोलायला. आई आजींशी तरी बोलूया का आपण? नाही, आत्ता नको. अरे का श्री? खरंच नको. कारण
तुला एक गोष्ट सांगू का, मला विश्वास नाही अजूनही या सगळ्या गोष्टींवर. आय एम सॉरी, पण खरंच नाही. मी समजू शकते. म्हणजे मला सुद्धा ना हे लग्न व्हायला हवंय, खरंच व्हायला हवं. अगदी त्या प्रद्युम्नशीच व्हायला हवं असेल ना तर तेही मला चालेल, पण हे सगळं खरंच खूप सिरियसली चाललंय का याच्याचवर मला शंका आहे. म्हणजे आज तागायत इतक्या वर्षात सरुमावशीने कधी रेडिओ ऐकला नाही, अचानक ती गाणी काय ऐकतीये, तासन तास फोनवर काय बोलतीये. म्हणजे हे सगळं छान आहे, पण जोवर तिच्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत ना तोवर मला कशाचीच खात्री नाहीये. श्री, सगळं नीट होणार आहे, माझी तर खात्री आहे. जान्हवी, ही तुझी खात्री नाहीये, ही तुझी फक्त इच्छा आहे. अरे मग काय झालं, इच्छेला विश्वासाची जोड मिळाली ना तर काहीच अशक्य नसतं. अगं मला सुद्धा हे सगळं व्हायला हवंय,